दिवस झाले शिवसेना कोणाची याच्यावर सुनावणी सुरू आहे. शिवसेना कोणाची याच्यावर सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे, पण युवा सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते अजून पण आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतायत. तुम्ही कोर टीमचे सदस्य आहात. काय तुमचा या सगळ्या झेंझेंच्या आंदोलनानंतर आणि आता शिक्षणासाठी म्हणून अजेंडा ठरला आहे, किंवा कशा पद्धतीनं ही सगळी जी गर्दी आहे किंवा हे सगळे जे लोक आहेत यांना पुढे घेऊन जायचं, यांना दिशा देण्यासाठी काय ठरवलं आहे? नाही, यात असं आहे की या सर्व युवांशी बोलणं आणि त्यांचं मत जाणून घेणं हे फारच महत्त्वाचं आहे. कारण काय असतं की या प्रत्येक युवाला, म्हणजे आता जे जे आमचे युवा मंडळी आंदोलन करत होते त्या प्रत्येकाच्या मनात ना एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी त्यांचा एक दिशा आहे. आणि त्यांना आपल्या आयुष्यात जे हासिल करायचं आहे किंवा जे त्यांना मिळवायचं आहे त्यासाठी एक त्यांचं वेगळं विजन आहे. सो हे विजन युवांना तुम्हाला काय अपेक्षित आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आजचा आपला जे काही आपण देशामध्ये बदल पाहतोय किंवा जे काही आपण करू पाहतोय आणि जे काही आपण पॉलिसीज आणतोय, जे काही आपण विकास करतोय, हे आपल्या उद्याच्या या भविष्यासाठी म्हणजे या तरुणांसाठीच करतोय. आणि म्हणून त्यांच्याप्रमाणे जर विकास झाला, त्यांच्याप्रमाणे जर पॉलिसी झाल्या, त्यांच्याप्रमाणे जर त्यांना देश कसा हवा आहे हे त्यांच्याकडून जाणून घेतलं तर अतिशय महत्त्वाचं ठरेल. मला असं वाटतं की युवांच्या सोबत जोडलं गेलेलं एज्युकेशन सोबत सर्वात मोठं फॅक्टर आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्या देशामध्ये. आज आपण बघाल की जर AI या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जर मोठ्या प्रमाणात पसरत असेल तर येणाऱ्या काळामध्ये IT सेक्टरला जो ह्युमन रिसोर्स जे कमी होणार आहे त्यासाठी आपण सरकार म्हणून काय उपाययोजना करणार आहे त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण सरकारकडे बघाल की त्यांना तुम्ही कोणताही प्रश्न विचारलं तर ते म्हणणार की आम्ही ह्यात AI आणतोय, त्यात AI आणतोय, या क्षेत्रामध्ये AI आणतोय, ह्याला AI ड्रिव्हन करतोय. पण ते AI ड्रिव्हन केल्यानंतर जो काही ह्युमन रिसोर्सचा जो काही लॉस होणार आहे, जे काही म्हणजे आमचे तरुण असतील, जे काही तिकडे नोकऱ्यांवरती आहेत त्यांना तिथून नोकऱ्यातून काढण्यात येणार आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सोय केली आहे ह्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आज अनएम्प्लॉयमेंट रेट आपल्या देशाचा ह्याच्यावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आज स्टार्टअपसाठी जो युवा पुढे येतोय त्यांच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करताय ते जाणून घेणं गरजेचं आहे. कारण केंद्र सरकारची जी स्कीम आहे स्टार्टअप इंडिया, त्याच्यामधून किती लोकांनी रोजगार उभे केले. आज जर तुम्ही बघाल त्या स्कीममध्ये तर तुम्ही महाराष्ट्राचंच बघा की त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते फक्त Tier 1 सिटीजसाठी आहे. Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन दिसतच नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही बीड जिल्हा घ्या. बीड जिल्ह्यामध्ये प्रमुख शहर बीड आहे. तर त्या ठिकाणी जर आमच्या कोणत्या तरी ग्रामीण भागाच्या युवाला जर स्वतःचं स्टार्टअप करायचं असेल तर कोण येणार आहे त्याला फंड करायला तिकडे? कोण येणार आहे मेंटोरिंगसाठी तिकडे? तर हे जे छोटे छोटे शहरं आहेत, ही जे काही छोटे छोटे आपले गावं आहेत त्याच्यामध्ये जो व्यक्ती स्टार्टअप्स करायला पाहतोय त्यांना तुम्हाला स्ट्रेंथन करायचं असेल तर Tier 2, Tier 3 सिटीजला तुम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला बघावं लागेल. तुम्हाला टेक्निकली ड्रिव्हन त्याला करावं लागेल, टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन तुम्हाला करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट कराल तेव्हा मग इन्व्हेस्टर्स येतील ना युवांसाठी. आणि म्हणून युवा म्हणून जेव्हा तुम्ही बघाल तर सिटीज डेव्हलपमेंट हे झालंच, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन तर हे झालंच, पण तुम्ही जेव्हा त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार करा. आज मला सांगा, आज एखादा IT इंजिनियर तुम्ही बघा ज्यांचे मास्टर्स झालेत त्याला सुरुवातीला पगार फक्त 15-20 हजार आहे. आणि तोच तुम्ही US ला जा, त्यांना 1.5 कोटीचं बजेट असतं वर्षाचं. तर तुम्ही ह्या प्रकारचे जॉब जर ऑपॉर्च्युनिटीज तयार केल्या तर मला असं वाटतं तुम्ही युवांचं एक मोठं काम कराल. आणि म्हणून प्रशासनानं तसे ऑपॉर्च्युनिटीज तयार केल्या पाहिजेत. प्रशासनानं तसं उद्योग क्षेत्राबरोबर, म्हणजे आपले जे राज्य शासनाचं खातं आहे उद्योग, त्याच्याबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणल्या पाहिजेत. माझी अजून एक संकल्पना होती की जे शार्क टँक कार्यक्रम आपण पाहतो तशा प्रकारचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याने त्या ठिकाणी केला पाहिजे. म्हणजे आपण इन्व्हेस्टर्स आणा, त्यांना मेंटॉरिंग करा, त्यांना स्टार्टअप्स तुम्ही दाखवा तुमच्या महाराष्ट्रामधल्या युवांमध्ये काय आहे, त्यांना शेवटपर्यंत तुम्ही करा. पण आता काय होतं, तुम्ही लोन काढायला बँकेला देतात, बँकेचे स्वतःचे नियम असतात आणि मग कधी कधी तुम्ही देतात पास करून पण बँक ते कॅन्सल करतं आणि मग त्याचा प्रोजेक्ट जसा आहे तसा राहतो. मग तुम्ही काय युवांना प्रोत्साहन देता स्टार्टअपसाठी हे देखील बघणं महत्त्वाचं.